रक्तपेढी ही फक्त रक्त साठवण्याचं ठिकाण नसते, तर ती एक लाईफ सपोर्ट सिस्टीम असते. पण जर का ही सिस्टीमच रुग्णांच्या आणि रक्तदात्यांच्या जीवाशी खेळत असेल तर हा प्रश्न घेऊन मी जिकडे उभा आहे ते आहे मुंबईतलं एक मोठं ब्लड सेंटर. ही सर जे जे महानगर रक्तपेढीच्या बाहेर मी उभा आहे. या रक्तपेढीला 2 दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आलेली आहे. FDA ने ही नोटीस बजावलेली आहे. 24 तारखेला ही नोटीस बजावली गेली आहे आणि त्याच्या आधी या रक्तपेढीची आणि याच्यासोबत आणखी एका रक्तपेढीची तपासणी झाली. त्या चौकशी दरम्यान जे काही गंभीर मुद्दे समोर आले त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी केलेली ही कारवाई आहे. एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत तुकाराम मुंढे हे FDAचे आयुक्त झाल्यापासून अन्न असेल, औषधं असतील, याबाबतच्या अनेक गंभीर गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. धडक कारवाई झालेली आहे. पण आता थेटपणे अत्यंत अडीनडीच्या काळामध्ये ज्या रक्ताची आपल्या सगळ्यांना गरज लागते आणि त्यासाठी म्हणून आपण एखाद्या रक्तपेढीकडे धावतो, त्या रक्तपेढ्या ते रक्त किती सुरक्षित पद्धतीनं हाताळतायत ही अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बाब या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. त्यामुळे या कारवाईचा सगळा तपशील माझ्या हातात आहे, तो आपण समजून घेऊयात. ही कारवाई का महत्त्वाची आहे मुळात हे समजून घेऊयात. मुंबईतली ही मोठी शासन चालवत असलेली रक्तपेढी आहे, पण याच्या जोडीलाच आणखी एक तिकडे बदलापूरमधली खाजगी रक्तपेढीसुद्धा. या दोन्ही रक्तपेढ्यांचा आणि या कारवाईचा काही संबंध आहे का याच्याही वेगळ्या चर्चा आहेत, त्याच्याविषयी सुद्धा आपण बोलूयात. पण प्रामुख्यानं हा सगळा घोळ नेमका काय हे समजून घेऊयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. तर सगळ्यात आधी FDAने केलेल्या या कारवाईचा आवाका नेमका समजून घ्या. यामध्ये 2 रक्तपेढ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यातली पहिली रक्तपेढी जिकडे आपण आता उभे आहोत, सर जे जे महानगर रक्तपेढी जी शासनाकडनं चालवली जाते ती ही रक्तपेढी आहे. आणि दुसरी रक्तपेढी ही खाजगी आहे, ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधली रक्तपेढी आहे. माया लॅब्स ब्लड सेंटर असं या रक्तपेढीचं नाव आहे. तिला सुद्धा अशाच पद्धतीनं 24 तारखेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. आता ही कारवाई काय झालेली आहे, तर या दोनही रक्तपेढ्यांना जी नोटीस FDA कडनं बजावण्यात आली त्यात स्पष्टपणे तुम्हाला पुढचे आदेश मिळेपर्यंत काम बंद करा अशा स्वरूपाची सूचना करण्यात आलेली आहे. काम बंद करा म्हणजेच काय, तर कुठल्याही पद्धतीनं रक्त संकलन करणं, चाचण्या, साठवणूक, वितरण, विक्री, रक्तदान अशा स्वरूपाचं कुठलंही काम जे रक्तपेढ्या सामान्यपणे करत असतात ते काम करता येणार नाही आहे. याच्या पलीकडे या कारवाईच्या अंतर्गत या दोनही रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस FDA कडनं बजावण्यात आलेली आहे. आता FDA आणि ही अचानकपणे एकाएकी ॲक्शन घेतली अशातला भाग आहे का, तर नाही. तर FDA आणि केंद्रीय संस्था CDSCO यांच्याकडनं 2 दिवस म्हणजे 22 जून ते 24 जून या दरम्यानमध्ये तपासणी करण्यात आली. काही माहिती FDA कडे याच्यापूर्वी होती आणि त्या अंतर्गत ही तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर जे निष्कर्ष ज्या गंभीर बाबी समोर आल्या त्याच्या पश्चात ही नोटीस दोन्हीही ब्लड सेंटर्सना पाठवण्यात आलेली आहे. आता ज्या अत्यंत गंभीर त्रुटी या दोन्ही ब्लड बँक्समधनं पुढे आलेल्या आहेत त्या त्रुटी नेमक्या काय आहेत हे पटकन समजून घेऊयात. 3 मुद्दे आपल्याला जे जे महानगर ब्लड सेंटरच्या बाबतीत प्रामुख्यानं दिसतात. ते म्हणजे खराब रक्ताची हाताळणी, हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. इन्फेक्शन असलेलं रिॲक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो आणि मुदत संपलेलं म्हणजे एक्सपायर्ड असं रक्त हाताळण्यामध्ये गंभीर चुका या ठिकाणी तपासणी दरम्यान आढळल्या. याच्या पलीकडे सुरक्षिततेचा अभाव, तो म्हणजे बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावणं अशा रक्तपेढ्यांमध्ये आवश्यक असतं, मात्र ती विल्हेवाट या जे जे महानगर रक्तपेढीमध्ये योग्यरित्या लावली जात नव्हती असं तपासणी दरम्यान निदर्शनास आलेलं आहे. त्याच्या पलीकडे काही गुणवत्ता तपासणारी जी यंत्रणा असतात, उपकरणं असतात, त्यांच्यामध्ये बिघाड होता अशा स्वरूपाची माहिती या 2 दिवसांच्या चौकशी दरम्यान समोर आली. आता जे आपण सगळं बोललो ते आहे जे जे महानगर रक्तपेढीच्या संदर्भामध्ये. याच्या पलीकडे बदलापूरमधल्या ज्या माया ब्लड सेंटरवरती ही कारवाई झालेली आहे, नोटीस बजावण्यात आलेली आहे, तिथं काय आढळलं, तर तिथे रक्तदान शिबिरांमधनं आणलेल्या रक्ताच्या वाहतुकीची कुठलीही नोंद नव्हती. ट्रेसिबिलिटीचा अत्यंत गंभीर मुद्दा तिथे समोर आलेला आहे. म्हणजे रक्ताची वाहतूक कुठून कुठे झाली हे याचं उत्तर नेमकेपणानं तिकडच्या ब्लड सेंटरमधल्या तपासणी दरम्यान मिळालेलं नव्हतं. ही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची बाब आहे. दुसरा मुद्दा तिथे लक्षात येतो, तोही अतिशय गंभीर आहे. तो म्हणजे त्या ठिकाणी रक्तसंक्रमण अधिकारी ज्यांना BTO असं म्हटलं जातं, या BTOंची उपस्थिती तिकडे 24 तास असणं आवश्यक असतं, मात्र ती उपस्थिती त्या ठिकाणी दिसली नाही आणि हाही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर परवानग्यांचा अभाव. कुठल्याही प्रकारे रक्तदान शिबिरं जेव्हा आयोजित केली जातात तेव्हा
त्या रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी परवानग्या घेणं आवश्यक असतं. मात्र त्या ठिकाणी बदलापूरमधल्या माया ब्लड सेंटरमध्ये अशा स्वरूपाच्या परवानग्या घेतल्या नव्हत्या, अशी बाब या तपासणी दरम्यान समोर आलेली आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता या सगळ्यामध्ये ही कारवाई झाली, ती कशामुळे झाली, कोणत्या त्रुटी आढळल्या हे मी तुम्हाला सांगितलं. पण यातले 2-3 असे मुद्दे आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. रुग्णांच्या दृष्टीनं म्हणा किंवा रक्तदात्यांच्या दृष्टीने सुद्धा म्हणा, ते आपण पटकन लक्षात घ्यायला हवेत. त्यातला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे संसर्गजन्य आजारांची तपासणी होणं. च्या या महानगर रक्तपेढीच्या बाबतीत जे समोर आलेलं आहे प्रामुख्यानं, ते म्हणजे जेव्हा आपण एक रक्तदान करत असतो, तेव्हा आपण दान केलेल्या रक्ताच्या विविध तपासण्या होत असतात. काही गंभीर आजारांच्या तपासण्या केल्या जातात. आपल्या सर्वांना कल्पना असेल, HIV असेल, हेपॅटायटिस B असेल, C असेल किंवा मग मलेरियासारखे आजार असतील, यांच्या तपासण्या केल्या जातात. त्या का केल्या जातात? तर पुढे हे रक्त ज्या रुग्णाला दिलं जाणार आहे, त्याला याची लागण होऊ नये, या दृष्टीनं या तपासण्या केल्या जातात. आता इथे च्या या रक्तपेढीमध्ये काय प्रामुख्यानं आढळलेलं आहे, तर इथे ही गोष्ट आढळलेली आहे की इथे रिॲक्टिव्ह ज्या रक्तपिशव्या आहेत, म्हणजे याच्यामुळे संक्रमण होऊ शकतं, अशा स्वरूपाच्या ज्या रक्तपिशव्या आहेत त्यांची हाताळणी योग्यरित्या केली जात नव्हती आणि त्या अनुषंगानं सुद्धा ही कारवाई करण्यात आलेली आहे. हा यातला अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्या पलीकडे आपल्याला काय दिसतं, तर रक्तसंक्रमण अधिकारी BTO असं ज्यांना म्हटलं जातं, ते अधिकारी एखाद्या रक्तपेढीमध्ये 24 तास उपलब्ध असणं ही अत्यंत महत्त्वाची आवश्यक बाब असते. मात्र ही बाब बदलापूरमधल्या माया ब्लड सेंटरमध्ये आपल्याला नव्हती, अशी बाब लक्षात आली. 22 ते 24 जून या दरम्यान जी तपासणी झाली, त्यातनं पुढे आलेले हे निष्कर्ष आहेत. कारण एक लक्षात घ्या, जर का कुठल्याही प्रकारची त्रुटी किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास जर का एखाद्या रक्ताच्या माध्यमातून झाला, तर तिथे योग्य वेळी त्याबद्दलचे आदेश देण्यासाठी म्हणून BTOंची उपस्थिती तिथे गरजेची असते. मात्र ते BTO नव्हते. ही अत्यंत गंभीर बाब बदलापूरमधल्या माया ब्लड सेंटरमध्ये पुढे आलेली आहे. त्याच्या पलीकडचा मुद्दा तो म्हणजे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा, जी बाब इथेही दिसली च्या या महानगर रक्तपेढीमध्ये आणि त्याचबरोबर बदलापूरमधल्या माया ब्लड सेंटरमध्ये, की जैववैद्यकीय कचरा ज्याला आपण जो एकूण टाकाऊ पदार्थ असतात जे कुठल्याही ब्लड बँकमधनं बाहेर पडतात, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम ही योग्य पद्धतीनं होत नव्हतं. हा एकूणच फक्त या रक्तपेढीपुरता मर्यादित प्रश्न नाही आहे, तर एकूणच लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, जो या निमित्तानं पुढे येत होता आणि याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता जेव्हा या 2 कारवायांच्या बाबतीत आपण बोलतोय, तेव्हा एक लक्षात घ्या, या 2च रक्तपेढ्यांवरती ही कारवाई का झालेली आहे, तर जी माहिती पुढे येते त्यानुसार FDAला या सगळ्या रक्तपेढ्यांमधल्या या कारभाराबाबतची काही गुप्त माहिती आधी मिळालेली होती आणि त्या अनुषंगानं हा तपास केंद्रीय पथकाच्या सहाय्यानं केला गेला असं कळतंय. आता यातला महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा असणार आहे की जे महानगर रक्तपेढी आणि बदलापूरमध्ये जी खाजगी रक्तपेढी समोर आलेली आहे, त्या दोन्हीमध्ये काही संबंध आहेत का, या दोन्ही कारवाया एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत का, हे पाहणं सुद्धा या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असणार आहे. कारण तशा पद्धतीची वाच्यता होताना आपल्याला पाहायला मिळते. याच्या पलीकडे या कारवाईनंतर तुकाराम मुंढे यांनी जे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे FDAकडनं, त्याच्यात दिलेली प्रतिक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण अन्न औषध या संदर्भाने होणारी कारवाई बघत होतो. आत्ता या प्रतिक्रियेमध्ये तुकाराम मुंढे रक्ताच्या बाबतीत फार महत्त्वाचं म्हणतात. त्यांनी म्हटलं आहे की औषधं आणि सौंदर्य प्रसाधनं यांच्याबरोबरच रक्त ही जीवनरक्षक बाब असून त्याच्या संकलन, प्रक्रिया आणि वितरणामध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणं आवश्यक आहे. रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला आणि नियमभंगाला अन्न आणि औषध प्रशासन अजिबात सहन करणार नाही. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी कायद्याच्या तरतुदींचं काटेकोर पालन करावं, अन्यथा कठोर नियामक कारवाई केली जाईल. नागरिकांना सुरक्षित रक्त मिळावं यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली. तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहेच, त्याबरोबरच ही कारवाईसुद्धा महत्त्वाची आहे. कारण आत्ता मी ज्या ब्लड बँकेच्या समोर उभा आहे, ती मुंबईमधली मोठी ब्लड बँक आहे. शासनाकडनं ही ब्लड बँक चालवली जाते आणि त्यामुळे जर का या रक्तपेढीमध्ये असा कारभार होत असेल तर बाकीच्या रक्तपेढ्यांचं काय, हा एक प्रश्न आपल्याला उपस्थित होतोच. पण त्याच्या पलीकडे एक स्ट्रॉंग मेसेज बाकीच्या सगळ्या रक्तपेढ्यांना सुद्धा जातो की अशा पद्धतीनं जर का सब चलता है वृत्ती आणून जर कारभार होत असेल
तर तो खपवला जाणार नाही. हा मेसेज FDA पाठवलेला आहे, या नोटिशीतनं दिला गेलेला आहे. आता याच्या पलीकडे कशी आणखी कारवाई होते हे आपल्याला बघायचं आहे. दरम्यान या सगळ्या कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतंय? तुकाराम मुंडे जो कारवाईचा धडाका लावत आहेत अन्न, औषधं आणि आता रक्तपेढ्यांच्या बाबतीत सुद्धा, त्याच्याविषयीचं तुमचं मत कमेंट सेक्शनमधनं नक्की व्यक्त करा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोलबिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.